प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभ मेळाव्यानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय। कुंभासाठी प्रयागराज दक्ष झालेला आहे आणि हा कुंभमेळा आता जागतिक पातळीवर भारताची ओळख सुद्धा होतोय। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। कुंभमेळा हा फक्त शाही स्नानाचा सोहळा नाही, तर आता तो जागतिक पातळीवर भारताची ओळख बनलाय। विदेशी नीतीच्या भाषेत सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी जसं म्हटलं जातं, त्यासाठीच कुंभमेळा महत्त्वाचा आहे। देशभरातील साधू संन्यासी, भाविक यांच्यासह परदेशी नागरिकही मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याला जमतात। यावर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे हा सोहळा होणार असून त्यासाठी तब्बल 40 ते 45 कोटी लोक येतील असा अंदाज आहे। पण मुळात कुंभमेळा म्हणजे काय, त्यामागचे उद्देश काय आणि बदलत्या काळात त्याचा संदर्भ कसा बदललाय हे समजून घेऊयात। नमस्कार, मी अंकिता करमुटकर आणि तुम्ही पाहताय पुढारी स्पेशल। गंगेत डुबकी मारली की पापं धुतली जातात, ही भारताच्या बहुतांश लोकांची धारणा। पण कुंभमेळ्याच्या काळात गंगा स्नान केलं तर फक्त या जन्माचीच नाही तर जन्मोजन्मीची पापं धुतली जातात आणि मोक्ष सोपा होतो असं मानलं जातं। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात या अशा गोष्टींवर माणसाचा किती विश्वास असेल अशी शंकाच येते। तरीही दर 4 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला कोट्यावधी माणसं पवित्र स्नानासाठी जमतात। हे नक्की कशासाठी याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कळतं की धार्मिक श्रद्धांप्रमाणेच एक इव्हेंट म्हणून त्याचं महत्त्व वाढलंय। या इव्हेंटमधून सामाजिक, आर्थिक, राजकीय असे अनेक लाभ मिळवण्यासाठी कोट्यावधी लोक जमतायत आणि एवढी लोक जमून काय करतायत हे पाहण्यासाठी पर्यटकही येत आहेत। भारत सरकारही आता या कुंभमेळ्याकडे सॉफ्ट पॉवर म्हणून पाहते। विदेश नीतीमध्ये असं म्हणतात की फक्त शस्त्रास्त्रांनी जमीन जिंकता येते, पण जर जगाला आपलं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर तुमचे विचार जगाला पटले पाहिजेत। त्यासाठी भारतानं आपली सांस्कृतिक परंपरा जगाला खणकावून सांगण्यास सुरुवात केली आहे। कुंभमेळा हा फक्त सोहळा नाही तर भारतीय विचार आहे, ही त्यामागची मांडणी आहे। भारत हा एकटं जगणाऱ्यांचा देश नाही तर कोट्यावधींच्या संख्येने एकत्र येणाऱ्यांचा देश आहे, असा संदेश कुंभमेळ्यातून जगाला देण्याचा प्रयत्न आहे। त्यासाठी कुंभमेळा हा आता नॅशनल इव्हेंट बनलाय। युनेस्कोनंही कुंभमेळ्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय। पण कुंभमेळा म्हणजे नक्की असतं तरी काय? कुंभ म्हणजे घडा किंवा मडकी, तर मेळा म्हणजे उत्सव। पुराणातली एक गोष्ट सांगितली जाते की समुद्र मंथनानंतर जेव्हा अमृताचा कलश बाहेर आला त्यावेळी देव आणि दानवांमध्ये तो मिळवण्यासाठी झटापट झाली। या गोंधळात त्या कलशातून 4 थेंब पृथ्वीवर पडले। ते 4 थेंब हरिद्वार येथील गंगा नदी, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात, उज्जैनच्या शिप्रा नदीत आणि नाशिकच्या गोदावरी नदीत पडले। त्यामुळेच दर 12 वर्षांच्या अंतरानं या 4 जागांवर कुंभमेळा साजरा केला जातो। या कुंभमेळ्यातही अर्धकुंभ, पूर्णकुंभ, महाकुंभ असे प्रकार असतात। या सगळ्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। प्रयागराज येथे त्रिवेणी संगम हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं। गंगा, यमुना आणि अदृश्य झालेली सरस्वती नदी यांचा संगम इथे होतो अशी मान्यता आहे। त्यामुळेच यावर्षी 12 वर्षांनंतर होणाऱ्या प्रयागराजमधील कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते यात जातीनं लक्ष घालत आहेत। 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा होणार आहे। जगभरातील 75 देशांमधून 40 ते 45 कोटी लोक येथे येणार आहेत असं सांगलं जातं। इथे येणारे भाविक आणि पर्यटकांसाठी एक समांतर शहरही उभारण्यात आलंय। खरं तर जगभरातून येणाऱ्या करोडो लोकांना सुरक्षित स्नानासाठी व्यवस्था उभी करणं हे महाप्रचंड आव्हान। त्यासाठी गेली कित्येक वर्ष गंगा किनाऱ्यावर विकास कामं सुरू आहेत। या सोहळ्याशी जोडलेल्या 384 विकास कामं पूर्ण करण्यासाठी शेवटची हातगाई देखील सुरू आहे। त्या सर्व जागांवर अत्याधुनिक दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे। यंदाच्या कुंभमेळ्याची काय वैशिष्ट्य आहेत ते पाहूया। महाकुंभाला दिव्य भव्य डिजिटल कुंभ संबोधण्यात आलंय। कुंभमेळा आयोजकांनी गुगल सोबत एक करार केलाय। गुगलनं पूर्ण कुंभमेळा क्षेत्राची मॅपिंग केली आहे।
त्याद्वारे लोक संगमापर्यंत तिथल्या ठिकाणांवर सहजपणे पोहोचू शकतात. 300 AI कॅमेरे लावण्यात आले आहेत. 2400 CCTV कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. 37,000 सुरक्षा कर्मी तेथे कार्यरत असणार आहेत. AI संचलित हरवले सापडले सेंटर बनवण्यात आली आहेत. भाविक पर्यटकांसाठी इथं काय सोयीसुविधा असतील ते देखील पाहूयात. 3000 विशेष रेल्वे सेवा देण्यात आली आहे. 7000 विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विमान वाहतुकीवर विशेष लक्ष देण्यात आलंय. पाण्यातून प्रवासासाठी बोटींची सोय करण्यात आली आहे. इंटरनेट आणि विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. डीलक्स वसतिगृहांवर लक्ष देण्यात आलंय. अद्ययावत सोयी सुविधा एअर कंडिशनर तंबू देखील उभारण्यात आले आहेत. विदेशी पर्यटकांसाठी स्वागत सुविधा देण्यात आली आहे. समर्पित वैद्यकीय सुविधा देखील येथे करण्यात आल्या आहेत. जिथं गर्दी असते तिथे आर्थिक उलाढाल ही आलीच. कुंभमेळा हे कायमच आर्थिक उलाढालीचं केंद्र होतं, पण आता जागतिकीकरणानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रयागराजला झालेल्या कुंभमेळ्यात 5 करोड लोक आले होते. आता हा आकडा 8-9 पटीने वाढलाय. 2019च्या अलाहाबाद येथे झालेल्या अर्धकुंभासाठी सरकारने 42,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यातून 1.2 लाख कोटींची उलाढाल झाली आहे. केवळ कराच्या स्वरूपातच उत्तर प्रदेश सरकारला 12,000 कोटी रुपये मिळाले होते. तिथल्या 6 लाख लोकांना विविध प्रकारे रोजगारही मिळाला होता. यावरून हा सोहळा फक्त धार्मिक नाही एवढा अंदाज कोणीही लावू शकतो. कुंभमेळा म्हणजे नदीत उड्या मारणाऱ्या साधू बैरागींचे फोटो अशी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे येत असली तरीही तो त्या पलीकडचा विषय आहे. पूर्वी भारत म्हणजे अर्धनग्न माणसांचा देश अशी हेटाळणी होत असे, पण आता मिनिमलिझमच्या भाषा करणाऱ्या नव्या जगाला भारताचं महत्त्व पटू लागले. कुंभमेळा हा भारताच्या विचारांचा उत्सव म्हणून मोठा होतो आहे, पण त्यासोबतच तो धार्मिक पर्यटनातून जागतिक ओळख आणि आर्थिक संपन्नता देणारा इव्हेंट म्हणूनही मोठा होतोय. Thank you.